मी हेमांगी पाटील निवडणूक निर्णय अधिकारी अधिकृत निकाल घोषित करीत आहे। 121 निफाड विधानसभा मतदारसंघासाठी श्री बदकर दिलीपराव शंकरराव यांना 1,20,253 सर्वाधिक मते मिळालेली असल्याने 29,239 मतांनी विजयी उमेदवार म्हणून घोषित करीत आहे। त्यात शिवसेना पक्ष असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, RPI युतीचे जेवढे गट होते त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपण ही निवडणूक लढवली आणि पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी मला माहिती होतं खरं तर ही निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती। माझा प्रश्न तो होता काका, विरोधकांकडनं तुम्ही महिनाभरापूर्वी निवडणूक लढवणार नाही असं एक चित्र होतं। मी माझ्या नेत्यांना त्या ठिकाणी सांगून आलो होतो 4 महिन्यापूर्वी का माझी निवडणूक लढवण्याची मानसिकता नाही ही मी स्वतः सांगितलं होतं, परंतु नेत्यांनी सांगितल्यानंतर निवडणूक तुला लढवावं लागेल। त्यांनी वेगवेगळ्या आक्षेप त्या ठिकाणी घेतले का पक्ष फुटल्यामुळे हा निवडणूक लढतो का नाही लढतो अशा पद्धतीने त्यांना लोकांनी सांगितलं गेलं। म्हटलं ज्या टायमाला एकदा निर्णय घेतला आणि आपण अजितदादांबरोबर त्या ठिकाणी जाण्याचं भुजबळ साहेबांनी सांगितलं, सर्व तालुक्यातील जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र आले आणि ते विकासासाठी एकत्र आलेले। शेवटी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर लोकांच्या अपेक्षा असत्या का त्या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ज्या टायमाला आपण ही निवडणूक लढवायला जेव्हा दादांनी आम्हाला बोलून घेतलं त्या ठिकाणी सांगितलं निवडणूक तुला लढवाच लागेल, त्याच दिवशी मनोमन ठरवले की आपला विजय कमीत कमी 25,000 मतांच्या पुढे निवडून येईल। त्याच पद्धतीने आज 30,000 मतांपर्यंत या ठिकाणी पडलो। या तालुक्यातील जनतेचे खूप खूप ऋण या ठिकाणी व्यक्त करतो। अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळात तालुक्यातील जनतेने सहकार्य करावं, जे कामं असतील ते कामं निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। ब्रेक नंतर तुम्ही तिसऱ्यांदा आमदार होताय, विनायक दादा नंतर मंत्रिपदासाठी नाही, यही गोष्ट सर्व नेते मंडळी ठरविल, मला कुठली त्या ठिकाणी अपेक्षा नाहीत। या तालुक्यातील जनतेने दिलेला कौल हा खूप महत्वाचा असतो। शेवटी आमदार असणं काय आणि मंत्री असणं काय, शेवटी तालुक्यातले कामं झाले पाहिजे। त्या कामासाठी नेते मंडळींना जो निर्णय घ्यायचा तो निर्णय ते घेतील। आगामी राजकारण राष्ट्रवादी आणि भाजप सोबत असेल का? ह्या इथून पुढच्या राजकारणामध्ये महायुती म्हणूनच त्या ठिकाणी ज्या पद्धतीने वरचं राजकारण चालतं त्याच पद्धतीने खालचं राजकारण चालतं आणि निश्चित महायुती म्हणून आपल्याला या तालुक्यातलं राजकारण त्या ठिकाणी करायचं आहे। भविष्यातलं विकास कामांचं विजन काय? जे कामं प्रलंबित असतील सर्व कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण 1-2-3 कामं आपले सर्वात महत्वाचा शिवसृष्टीचा जो पुतळा आहे 5 कोटी रुपये त्या ठिकाणी येऊन पडले आणि त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करू शकलो नाही, त्याची खंत निश्चित माझ्या मनामध्ये होती। अजूनही आता क्रीडा संकुल आहेत त्या ठिकाणी खूप मोठं क्रीडा संकुल जवळ त्याला पण आपले पैसे आलेले, जागा पण नावावर झालेले, अजून जे कामं असतील ते कामं निश्चित पुढच्या 5 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी पूर्ण करू। पैशाची काळजीच नाही, पैसा तिजोरी तिथं, आपल्याला खर्च कुठं करायचा हा मोठा प्रश्न आहे। निफाड कारखान्याचं शब्द दिला तुम्ही गेल्या याच्यामध्ये निफाड कारखाना सुद्धा अजितदादांनी बोलले की आमचा कारखाना चालू करून द्यायचं त्याबद्दल तुम्ही नाही, मी भाषणामध्ये पण सांगितलं शासनाच्या माध्यमातून काय काय करता येईल ते त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। त्या ठिकाणी तो कारखाना ऑलरेडी कोणी चालवायला घेतलेला आहे, तो चालू NDC बँकेने हेमंत गोडसे आणि BT कडलिंग चालवायला घेतलेला असल्यामुळे त्यांचा 25 वर्षाचा करार त्या ठिकाणी झालेला आहे। एक कारखाना मी चालवित असताना त्या ठिकाणी त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर नाही, पण त्यांना जर काही मदत लागणार असेल तर निश्चित महायुती सरकार त्या ठिकाणी करेल। म्हणणं सांगितलं महायुती सरकार करेल ना। आपल्या विरोधात असलेले उमेदवार जे होते त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या गावामध्ये तुम्हाला लीड भेटलेलं आहे त्याबद्दल नाही, त्या गावामध्ये 2 वर्षापासूनच जी विकास कामं आपण केली ती कामं खूप महत्वाची होती। 1-2-3 प्रश्न अतिशय महत्वाचे, पाण्याचा प्रश्न होता की गेल्या 7-8 वर्षापासून अडचणीत होता, पण गेल्यानंतर त्या गावांना 7-8 दिवस पाणी मिळत नव्हतं। आता आम्ही प्रचार करत असताना पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे। एक घनकचऱ्याचा प्रकल्प ओझरमधला तो खूप महत्वाचा आहे, त्या ठिकाणी आपण सय्यद पिंपरीला